नमस्कार सगळ्यांना. आज तुम्हाला मी बांगडीचा रस्सा म्हणजे फिश त्याची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. तर इथे त्याच्या आधी मी वाटप तयार केलं होतं. त्या वाटपामध्ये काय काय टाकलं ते तुम्हाला सांगते. तर इथे मी कोथिंबीर टाकली होती, लसूण टाकली होती, त्याच्यानंतर मी धने पावडर टाकली होती, जिरं मोहरी टाकलं होतं, जिरं टाकलं होतं, मोहरी नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून नंतर मी त्याच्यात ओलं खोबरं टाकलं होतं. एकजीव वाटप करून त्यांचं मग त्याच्यानंतर मी तेलामध्ये ते ॲड केलं. त्याच्यानंतर तेलामध्ये पण मी लसूण आणि आल्याची पेस्ट टाकलेली. त्याच्यानंतर तिखट, मीठ जे असतं ते, चिकन मसाला, मटन मसाला हे सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड केले होते. त्याच्यानंतर मग मच्छी जे ते मी त्याला आधीच तिखट मीठ लावून मुरायला ठेवली होती. कारण मुरल्याच्या नंतर छान त्याला एकजीव व्यवस्थित पण होते आणि आतमध्ये व्यवस्थित चव पण येते. माशांना व्यवस्थित तिखट मीठ लागल्यावर मुरल्यानंतर चांगले मासे लागतात. त्याच्यानंतर मी असे 5-10 मिनटं ते असे ठेवले होते तेलावर. मसाला काय वरून टाकलाच नव्हता. आधी 5-10 मिनटं तेल सुटेपर्यंत ठेवायचे असतात. तेल सुटायला लागल्याच्या नंतरच वरून आपण वाटप जे असतं आपण केलेलं ते ॲड करायचं आहे. बघू शकता इथे मी वाटप जे केलेलं ॲड आहे ते टाकलं. त्याच्यामध्ये मी टॅमॅटो पण टाकला होता, टॅमॅटो वाटपामध्ये. अशा प्रकारे आपण बघू शकता रेसिपी तयार झाली आहे. आणि जास्त पातळ नाही करायचं, जास्त घट्ट पण करायचं नाही, मिडियम करायचं, भाकरी चपातीबरोबर खायला होईल असं. आणि वरून तुम्ही आमसूल टाकू शकता, कोकम, तर नाहीतर लिंबू टाकू शकता. अशा प्रकारे आपला रस्सा तयार झाला आहे. बघू शकता इथे जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, व्यवस्थित प्रकारे आपला रस्सा झाला आहे. एक दिवस नक्की ट्राय करून बघू शकता.